श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्यावर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण काम करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं. तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीच्या व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करून घ्यायची. तसेच चंदन अर्पण करून घ्यायचं. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. तसेच मोहिनी एकादशीच्या व्रतकथेचं आपल्याला पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता.
आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गौशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी आणि गूळ। श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत आणि जर गाईला पिवळी केळी खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते। राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाच्या दुष्प्रभावापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील अशा लोकांनी आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी अशी ही गुळ तसेच पिवळी केळी जी आहे ती गाईला खायला द्यायची की अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गाईला खायला देऊ शकता। गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो। बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही। त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं, यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा करायचा आहे। आता त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे, कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यही प्राप्त होत असतं। आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची। अशा रीतीने मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची। ही गोसेवा केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।